पोरी पहिले पालक धुवून घे. पालक धुणं झाला की बारीक बारीक कापून घे. पालक कापणं झाला की चाल आता फोडणीची तयारी करू. ठेव आता गॅसवर कढई. कढईमध्ये टाक तेल. तेलात टाक राई. राईला आता मारू दे उड्या. टाक जिरं. जिऱ्याला आता नाचू दे. जिऱ्याचं नाचणं झालं की पालक टाक. पालक नरम झाला की टाक मिरची पावडर, मीठ, हळद. सुटू दे तेल वत पाणी. जेवढं बेसन करायचं त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं. आता पाण्याला उकळा येऊ द्या. तोपर्यंत बेसन पाण्यात भिजून घ्या. तुला बेसन पेरून टाकता येत असेल तर पेरून टाक, नाही तर असं वल्ल करून बेसन टाकू शकते. आता बेसन चांगलं गर फिरून घ्यायचं, म्हणजे गद कडू द्यायचं. चाल आता तडका तयार करू. तेलात राई, जिरं, बारीक कापलेला लसूण, नंतर लाल मिरच्या, शेंगदाण्याचे 2 भाग करून टाकायचे. शेंगदाण्याला साल्ट अजिबात ठेवायचं नाही. लसूण पण चांगला कुरकुरीत होऊ द्यायचा. नंतरच बेसनावर फोडणी वतायची. ध्यानात घे फोडणी अजिबात जाळायची नाही. मग पोरी असा पालक बेसन तडका नक्की करून पाहायचा. चाल आता ठोक एक लाईक. पोरी पहिले पालक धुवून घे. पालक धुणं झाला की बारीक बारीक कापून घे. पालक कापणं झाला की चाल आता फोडणीची तयारी करू. ठेव आता गॅसवर कढई. कढईमध्ये टाक तेल. तेलात टाक राई. राईला आता मारू दे उड्या. टाक जिरं. जिऱ्याला आता नाचू दे. जिऱ्याचं नाचणं झालं की पालक टाक. पालक नरम झाला की टाक मिरची पावडर, मीठ, हळद. सुटू दे तेल वत पाणी. जेवढं बेसन करायचं त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं. आता पाण्याला उकळा येऊ द्या. तोपर्यंत बेसन पाण्यात भिजून घ्या. तुला बेसन पेरून टाकता येत असेल तर पेरून टाक, नाही तर असं वल्ल करून बेसन टाकू शकते. आता बेसन चांगलं गर फिरून घ्यायचं, म्हणजे गद कडू द्यायचं. चाल आता तडका तयार करू. तेलात राई, जिरं, बारीक कापलेला लसूण, नंतर लाल मिरच्या, शेंगदाण्याचे 2 भाग करून टाकायचे. शेंगदाण्याला साल्ट अजिबात ठेवायचं नाही. लसूण पण चांगला कुरकुरीत होऊ द्यायचा. नंतरच बेसनावर फोडणी वतायची. ध्यानात घे फोडणी अजिबात जाळायची नाही. मग पोरी असा पालक बेसन तडका नक्की करून पाहायचा. चाल आता ठोक एक लाईक.